अपेक्षा पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज संडे आहे आणि दुपारचे आता 1 वाजतायत। म्हटलं ब्लॉगला सुरू करूया आणि काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्या करूया। थंबनेलवरून आणि आजूबाजूला पाहून तुम्हाला समजलंच असेल ते इथे जो लॉंग वीकेंड होता त्याचा आजचा हा शेवटचा दिवस आहे संडे। उद्यापासून बॅक टू रुटीन। लास्ट व्हिडिओमध्येच पाहिलं तुम्ही की आर्विकचं 5th बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप छान झालं। सर्व अरेंजमेंट अगदी मस्त झालेली होती। या प्रत्येकाला सर्वच आवडलं, म्हणजे डेकोरेशन पासून फूड पासून सगळ्यांनी तसंच आम्हाला सांगितलं सुद्धा की सर्व अरेंजमेंट एकदम नीट आणि मस्त होती। कारण फूड क्वालिटी आणि टेस्ट वाईज खूप छान होतं। शिवाय जे आम्ही डेकोरेटर आम्ही ठरवली होती ना, तिने डेकोरेशन पण खूप छान केलं होतं। मुलांकडनं सर्व गेम्स छान खेळून घेतले। मुलांनी अगदी लहान असलेल्यापासून मोठ्यांपर्यंत सर्व गेम्स खूप एन्जॉय केले आणि सर्व हॅपी होते। सर्वच मुलांना खूप जास्त आवडला आणि आपला मोटिव्ह तोच असतो कुठलाही बर्थडे पार्टीचा की आलेल्या प्रत्येक मुलाने एन्जॉय केलं पाहिजे, अगदी खेळण्यापासून खाण्यापर्यंत। तर तसंच जाताना प्रत्येक फ्रेंड्सने फॅमिलीने रिव्ह्यूज दिले की छान, सर्व छान झालं। सो आपल्याला तेच आवडतं। आम्ही आई वडील म्हणून खूप हॅप्पी आहोत, कारण की जसं ठरवलं होतं तसं कुठलाही गडबड घाई गोंधळ न होता पूर्ण जी बर्थडे सेलिब्रेशनची पार्टी आहे ना ती अगदी छान झाली। त्यामुळे आम्हाला भारी वाटतंय। रात्री आल्यापासून एक समाधान आहे की एवढ्या दिवसांची जी तयारी असते अगदी प्रत्येक गोष्टीची ना ती एकदम छान झाली। सगळं म्हणजे बोलतात ना की आउटपुट त्याचं एकदम मस्त आलं। तर मग चला आता आजूबाजूला पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग हा गिफ्ट ओपनिंगचा आहे। तर म्हटलं की त्याचा ब्लॉग सुद्धा करूया आणि आरवी खूप एक्सायटेड आहे, मम्मा ओपन करायचं। तर ऑलरेडी आय थिंक त्याने 1-2 गेम्स ओपन केलेले आहेत। ते इथे आहेत की नाही माहिती नाही, बाजूबाजूला त्याने कुठेतरी ठेवले असतील ते सुद्धा मी दाखवते। तर मग चला आता गिफ्ट ओपन करतो आणि काय काय आहे यामध्ये ते बघूयात ना। आरवी काय सांग, गेस करायचं काय असेल? माहित नाही। हा माहित नाही। अच्छा, तुझी कशी झाली बर्थडे पार्टी? छान। केक आवडला? हा। काय आवडलं तुला सर्वात जास्त? काय आवडलं बर्थडे पार्टी मधलं? गेम्स आवडले? तुझं तर लक्षच नव्हतं गेम्स मध्ये। नाही बलून। आर्विकचं सर्व लक्ष आहे ना फक्त बलून्स आणि चॉकलेट मध्ये होतं। बाकी गेम्स खेळण्यामध्ये वगैरे काहीच त्याचं लक्ष नव्हतं। तर मुलांचं असंच असतं की मला बलून पाहिजे, मला हे पाहिजे, याच्यामध्येच तो एंगेज होता। पण ठीक आहे, ओव्हरऑल सर्व त्याने एन्जॉय केलं। तर मग चला आता ओपन करतो। प्रत्येक गिफ्ट ओपन करताना दाखवणार नाही, जस्ट आम्ही सर्व गिफ्ट आता ओपन करतो आणि मग काय काय आहे थोडं तुमच्यासोबत शेअर करतो। चला आर्विक, थँक्स फॉर युअर पेशन्स। एवढा वेळ तू थांबलास गिफ्ट ओपन करायला आमचं ऐकून। थँक्यू फॉर युअर पेशन्स। त्याला खूप घाई लागली होती, गिफ्ट कधी ओपन करूया मम्मा, कधी ओपन। म्हटलं थांब, सगळं निवांत आपण सगळं सेट ठेवूया। काल आल्यानंतर सगळं थोडंसं सेट करायचं होतं घर, ते केलं आणि म्हटलं की आता निवांत बसून करूया। हा थांब। तर ह्याच्यामध्ये बघूया पहिल्यांदा काय। आर्विक बघ ह्याच्यात काय आहे। ओपन दिस कपडे टी शर्ट आहे। ऑलरेडी त्याने पाहिलेलं आहे ओपन करून। मी नाही ओपन करणार, मला माहिती। पहिल्यांदा हे टी शर्ट ओपन केलेलं आहे। तर व्हाईट कलरचं मस्त असं टी शर्ट आहे। थोडं मोठं होईल आर्विकला, काही दिवसांनी होऊन जाईल। म्हटलं की आर्विकने ऑलरेडी 1-2 गिफ्ट ओपन केलेले आहेत। त्यातलं हे एक आहे, मॅथमॅटिकल फंक्शनचं गेम आहे। तर हे थोडंसं आणखी मोठं यायचं आहे, अबाउट 8 इयर्स आहे। हा बॉल आणि बॅटचा सेट आहे। याच्यामध्ये हेलिकॉप्टर, ट्रक असे वेगवेगळ्या व्हेइकल्स आहेत आणि हे डार्ट आहे। तर आता त्याच्या बेस्ट फ्रेंडचं गिफ्ट ओपन करतोय। दुबईवरून जी माझी फ्रेंड आली होती ना तिचं। या 2 गिफ्ट्स आहेत। हे पेस्ट केलेलं आहे यावरती। हे ॲनिमल फॅमिलीचं पझल्स आहेत आणि हे आणखी ना वॉशेबल पेंट्स दिलेलं आहे। सो आर्विक हे असं यूज करू शकेल। आणि ते जे वॉशेबल पेंट आहे ना त्याच्यासाठी ही बुक सुद्धा आहे की याच्यामध्ये आपण ते पेंट यूज करून कलरिंग करू शकतो। आणि विच वन यू वॉन्ट नेक्स्ट? ओके, टेक दिस। ओपन पझल आहे हा।
माय झू म्हणजे झूच्या रिलेटेड सर्व पझल्स आहेत यामध्ये. हे बघ आरवी. ओके अजून एक puzzle? काय आहे? I want to open. प्लॅनेट गेम आहे. प्लॅनेट पझल I आहे. want to look. What is this? सर्व जास्त करून पझल्स आहेत. दिस इज स्टोरी बुक आय थिंक. Yeah. Where is? सी दिस इज स्टोरी बुक. छान आहे हा. तर ही स्टोरी बुक आहे आणि हे सुद्धा आरवी थांब नंतर ओपन कर आरवी. हे सुद्धा पझल आहे पण हे प्लॅनेट असं नाही बोलायचं. हे सर्व पझल्स आहेत प्लॅनेटच्या रिलेटेड आहे. मस्त अशी कलरफुल गाडी आहे आणि आरवीच्या गाड्यांच्या कलेक्शन मध्ये आणखी एक कार ऍड झालेली आहे. रिमोट कार आहे ही सुद्धा आणि कलरफुल आहे ना. अँटिक कलर. छान वाटलं तुला? आवडलं? डू यू लाईक दिस? तर हा पायोनियर सिटीचा पूर्ण सेट आहे. कन्स्ट्रक्शन, ट्रॅक्टर असं बरंच काय काय यामध्ये आहे. इंजिनिअरिंग काय आहे, पार्किंग वगैरे असं काही ना काही वेगळं वेगळं आहे. तो हा एक वेगळा सेट आर्विकला मिळालेला आहे. असेंबल टॉय. आपण असेंबल करून सर्व टॉयज. तू पियानो. ओपन पण केलंस. आणि नेक्स्ट आर्विक फेवरेट Piano. Very nice. पियानो मिळालाय. मस्त असा पियानो. हे खूप युजफुल असणार आहे आर्विकसाठी. बॅटरी आणि मला वाटतं चार्जिंग वर पण असणार. ह्याच्यामध्ये सर्व चार्जिंग ॲक्सेसरीज सुद्धा आहे. कार. स्पीड रेसिंग कार. रिमोट कार पण ही रेसिंग कार आहे. खूप छान आहे. इथं सुद्धा कलर मस्त एकदम डिफरंट आहे. हा मॉडेल आहे. तर हा पुन्हा बिल्ट प्ले आहे. तर ह्याच्याने ट्रॅक्टर आणि बाकी सर्व आपण बनवू शकतो. वेगवेगळे सेट्स. हा पूर्ण बॉक्स आहे असा. ते असे वेगवेगळे ट्रॅक्टर्स आणि सगळं आपण आहे ना बिल्ड करू शकतो ह्याने. वन मोर नाईस गेम. आईस हॉकी. एक आईस हॉकी म्हणून गेम आहे जो 2 प्लेयर गेम आहे. हा एक वेगळा काहीतरी आहे. आर्विकला बरोबर माहितीये गिफ्टच्या रॅपर वरून की त्याला हे कोणी दिलेलं आहे, त्याच्या कोणत्या फ्रेंडने दिलेलं आहे. त्याने नाव वाचले. नाव रीड करतो तो. सो त्याला समजतं की कोणाचं आहे. टेबल आहे. आता एका लेबल वरती ना त्याचं डबल ए न लिहिता सिंगल ए लिहिला होता आर्विक मध्ये. मम्मा माझं नाव रॉंग लिहिलंय सांगतोय. ते वेगळं आहे. प्रोजेक्टर पेंटिंग आहे. इथून हे काहीतरी प्रोजेक्शन होणार आणि इथे आपल्याला मग ते पेंट करायचं आहे ना. ते सुद्धा एक वेगळं आहे. पेपरवर ड्रॉ करायचं. 24 पॅटर्न्स. हा असणार. हो. आधी थांब जरा शांत राहा. डिस्क आहेत वेगवेगळ्या रोटेटिंग चेंज पॅटर्न मध्ये. त्याच्यामध्ये इन्सर्ट करून आहे ना त्याचं पिक्चर रिफ्लेक्ट होणार की आपल्याला खाली ते ड्रॉ करायचं आहे. सो हे सुद्धा छान आहे वेगळं. मोर रिमोट कार. 3 कार. क्लाइंबिंग कार. रेसिंग कार. दिस इज ऑल्सो रेसिंग कार. बिग रेसिंग. क्लाइंबिंग कार. आणि ही सुद्धा एक रेसिंग कार आहे. बिग कार. क्लाइंबिंग कार. ग्रीन कलरची आहे. शिवाय एवढे गिफ्ट. तर आता सध्या आहे ना मी हे सर्व एकदम ओपन न करताना स्टेज वाईज मी ओपन करणार काही गेम्स. आता सध्या त्याचे जे काही त्याच्या एजसाठी जे माइंड गेम्स आहेत यातले किंवा पियानो वगैरे तर ते मी आता ओपन करणार. कारण मुलांना कसं थोडंसं वेगवेगळे टॉयज पाहिजे असतात. तर त्यामुळे मुलांना ॲट अ टाइम सर्व टॉयज न देता थोड्या वेळाने वेगवेगळे टॉयज दिले पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची खेळण्याची आवड निर्माण होते त्यात
आणि ते इंटरेस्टने घेतात. सो मी सुद्धा आता असंच करणार आहे. आणि हे तर आलेल्या सर्व गेस्टने काय काय आर्विकला गिफ्ट दिले हे तुम्हाला दाखवलं, पण आई वडील म्हणून आम्ही त्याला काय 5व्या बर्थडे निमित्त गिफ्ट दिलं हे मी ऑलरेडी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे. पण म्हटलं गिफ्ट ओपनिंगचा व्हिडिओ आहे तर त्यामध्ये ते सुद्धा शेअर करूया. तर काल आम्ही पुन्हा हे पॅक करून आहे ना त्याला पार्टी हॉलमध्ये सुद्धा दिलं होतं गिफ्ट म्हणून. तर यामध्ये आम्ही आर्विकला आहे ना स्केटिंग शूज घेतलेले आहेत यावेळी. आणि तर स्केटिंग शूज यासाठी कारण त्याला स्केटिंगची आवड निर्माण झालेली आहे. तर म्हटलं की डिरेक्टली आपण कोच न लावता थोडंसं प्रॅक्टिस करून घेऊया बॅलन्सिंग घरी. कारण की आम्ही जेव्हा इन्क्वायरीला गेलो होतो ना कोचिंग लावण्यासाठी त्यावेळी त्याचं एज कमी होतं, त्यामुळे त्याला तेव्हा आपण ॲडमिशन घेऊ शकत नव्हतो. तर म्हटलं की आता सध्या आपण घरी घेऊया शूज, तर थोडीशी प्रॅक्टिस करेल, बॅलन्सिंग येईल आणि मग छान शिकला की आपण मग त्याच्यासाठी हां आणि मग त्याच्यासाठी आपण कोचिंग लावू शकतो. आर्विक दाखव शूज कसे तर तो घालतो आणि घरी प्रॅक्टिस सुद्धा करतो. आणि घातल्यानंतर एक साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेचच त्याने बॅलन्सिंग शिकला. तो म्हणतात दररोज त्याला प्रॅक्टिस करून घेतात. तर असे हे शूज आहे, खूप हेवी आहेत वजनाने. त्याच्यामुळे ना बॅलन्सिंग व्हायला थोडा वेळ लागतो. आणि त्याला हे असे लाईट सुद्धा आहेत आणि लाईट सुद्धा आहेत ना असे चेंजेबल आहेत. तर हे मी ऑलरेडी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. सो आमच्याकडनं त्याच्यासाठी हे गिफ्ट आहे. सर्व गिफ्ट तर अनपॅक केले, पण त्यातलं कुठलं गिफ्ट पहिलं ओपन केलेलं आहे तर पियानो ओपन केलेलं आहे. हा चल स्टार्ट आर्वी. करा आवाज कमी करायचा पण असतो. सो खूप सारे फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे नुसतं हा असा टॉय सारखा पियानो नाहीये, त्याच्यामध्ये रिअल जे पियानो मधले जे फंक्शन्स असतील ना ते सर्व आहेत. 16 टोन्स आहेत, व्हॉल्यूम कमी जास्त आहे, रेकॉर्ड प्ले, त्याच्यानंतर सिंगल फॉलिंग, खूप सारे. आपल्याला त्यातलं काही कळत नाही, पण ज्यांना येत असेल ना तर मस्त तो शिकेल सुद्धा. चांगलं ऑप्शन आहे, म्हणजे चांगलं हे आहे त्याला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आर्वीची जस्ट झालेल्या 5th बर्थडे सेलिब्रेशन पार्टीमध्ये त्याला कोणकोणते गिफ्ट्स मिळाले ना ते सर्व तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं ओपन करता करता. आणि तर छान आहेत सर्व गिफ्ट्स. जे पण माझे ब्लॉग बघतायत, ज्यांनी हे गिफ्ट दिले त्या सर्वांना थँक्यू. आमची बर्थडे पार्टी छान केल्याबद्दल थँक्यू. तर असा होता हा आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल. आवडला सुद्धा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. ते पर्यंत सर्वांनी बाय बाय.